हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। छगन भुजबळ यांची नाशिकमधून माघार, उमेदवारीसाठी नाव सुचवल्याबद्दल भुजबळांकडून मोदी आणि शहांचे आभार। नाशिकमधून माघार घेण्याच्या भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया। गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी जवळपास निश्चित। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात आतापर्यंत त्रिपुरामध्ये 68.35% मतदान, तर महाराष्ट्रामध्ये 44.12% मतदान। अमित शहांकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढणार। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित। 25 एप्रिलला सीएम शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार। सूत्रांची माहिती, खैरे विरुद्ध भुमरे, 2 शिवसैनिकांचा सामना। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो, राणेंकडून सहकुटुंब ग्रामदेवतेचं दर्शन। शरद पवारांकडून नारळ फोडत बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात, बारामतीमधून काम सुरू केल्यावर नक्कीच यश मिळतं, पवारांची प्रतिक्रिया। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनीही अर्ज भरला। काँग्रेस आमदार विक्रम सावंत आणि राऊतांची भेट, पाटलांचा अर्ज भरण्याआधी ठाकरे गट काँग्रेसचं मनोमिलन। राहुल शेवाळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मनसेच्या मतांचा फायदा होईल, 17 वर्षांनंतर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करतील, शेवाळे यांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।